आत्ता आपण आहे ते द्वारकामाईमध्ये बाबांनी प्रज्वलित केलेली दुनिया आपल्याला पाहायची. चला तर मग हे पॅलेस आहे आणि इथेच हे अन्नछत्र. इथल्या महाप्रसादामध्ये छान अशी डाळ राईस, शिरा आणि चपाती भाजी, छान अशी चव आहे. आज आम्ही आलोय प्रति शिर्डी येथे. हे शिरगाव या ठिकाणी प्रति शिर्डी आहे. तर सोमाटणे फाट्यापासून अंदाजे 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती हे प्रति शिर्डीचे ठिकाण आहे. तर तुम्ही इथे येऊन या मंदिरामध्ये येऊन साईबाबांचे दर्शन घेऊ शकता. आणि पुण्यावरून तुम्हाला सोमाटणे फाट्याला यावं लागतं. तिथून तुम्हाला 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी यावं लागतं. तर इथे आल्यानंतर तुम्हाला ही भव्य अशी पार्किंगची सोय दिसते. इथे तुम्ही गाड्या लावू शकता. 4 व्हीलरची सोय आहे, 2 व्हीलरची सोय आहे. प्रत्येक 2 व्हीलर 4 व्हीलरनुसार इथे पार्किंगचे चार्जेस आहेत. तुम्ही इथे गाड्या लावून मंदिरामध्ये जाऊ शकता. हे मंदिर साईबाबांची शिर्डी असलेल्या मंदिराचं प्रतिरूप आहे. आणि पुण्याचे आमदार जे होते, माजी आमदार देवळे, यांनी सुमारे 2009 साली त्यांच्या प्रयत्नातून हे मंदिर उभं केलेलं आहे. तर इथे पूर्ण मंदिर जे साईबाबांची जी मेन शिर्डी आहे त्याचं प्रतिरूप आहे. तुम्ही इथे येऊन साईबाबांचे दर्शन घेऊ शकता. तुम्हाला अशी चांगली अशी सोय इथे करून दिलेली आहे. पार्किंगची सोय आहे, जेवणाची सोय आहे. 12 ते 3 या दरम्यान तुम्हाला महाप्रसाद पण भेटतो. त्याचे आता बहुतेक चार्जेस म्हणजे प्रति व्यक्तीसाठी 60 रुपये याप्रमाणे आहे. तुम्ही ते कुपन घेऊन त्या अन्नछत्रामध्ये जाऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता. आम्ही आता मंदिराकडे जाणार आहे. मंदिराकडे जाऊया. तिथे मंदिर कसे आहे ते तुम्हाला आता दाखवतो. चला तर तिथे गाड्या पार्क करून आल्यानंतर जातेवेळी आपल्याला आजूबाजूला हे स्टॉल्स दिसतात. हा असा भव्य प्रवेशद्वार आहे. आणि इकडे आपल्याला चप्पल स्टँड वगैरे दिसतं. इथे चप्पल काढून आपल्याला पुढे जायचं. चप्पल काढून आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला पाय धुण्याची सोय आहे. तिथे पाय धुवूनच आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. पाय धुवून आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला एक ठिकाण लागते जिथे लिंबाचं झाड आहे. असं म्हटलं जातं की तिथे साईबाबा बसायचे सुरुवातीला ज्यावेळी ते शिर्डीमध्ये आले होते. त्याचंच हे प्रतिरूप त्यांनी इथं बनवलेलं आहे. ते आता मी तुम्हाला दाखवतो. हेच ते लिंबाचं झाड आहे जिथे साईबाबा सुरुवातीला बसायचे असं बोलतं. जिथे हे लिंबाचे झाड आहे अगदी त्याच्या पाठीमागच्या बाजूला साईबाबांचं मेन मंदिर आहे. माझ्या पाठीमागे मंदिराचा प्रवेशद्वार आहे. इथूनच आपल्याला मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं आहे.
आम्ही मंदिरामध्ये जाऊन साईबाबांचं छान असं दर्शन घेतलेलं आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे, उत्तम आहे, छान असं मंदिर आहे. तुम्ही मंदिरामध्ये येऊन हे मंदिर पाहू शकता, साईबाबांचं दर्शन घेऊ शकता. आमच्याप्रमाणे तुमचंही उत्तम दर्शन होईल. तुम्हालाही हे मंदिर नक्की आवडेल. हे मंदिर एकदम छान आहे. मंदिरासमोर हे लिंबाचं झाड, जिथे साईबाबा सर्वात प्रथम प्रगट झाले असे म्हटले जाते. हे शिर्डीचं प्रतिरूप आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन साईबाबांचं दर्शन घेऊ शकता. आता आपण जाणार आहोत ते द्वारकामाईकडे. इकडे जाऊया आपण आणि द्वारकामाईमध्ये जाऊन आपण ती द्वारकामाई कशी आहे ते पाहून घेऊया. या मंदिराकडूनच आपल्याला द्वारकामाईकडे जायचं आहे. डाव्या बाजूला आपल्याला महाप्रसादाची कुपन घेण्याचं ऑफिस आहे, तिथून तुम्ही या काउंटरवरून ते कुपन घेऊ शकता. उजव्या बाजूला प्रवेशद्वार आहे, जिथून आम्ही आता दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. आणि इकडे डाव्या बाजूला हे कुपन घेण्यासाठी ते काउंटर आहे. समोर बघितलं तर समोर हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराची कमान आहे, इथे जाऊन तुम्ही हनुमानाचं दर्शन घेऊ शकता. मंदिराकडे जाण्याआधी माझ्या डाव्या बाजूला शनीचं मंदिर आहे, तर या मंदिराकडे पण आपल्याला जायचं आहे. मंदिरामध्ये जाऊन आपल्याला शनी देवतेचं दर्शन घ्यायचं आहे. शनिदेवाचं दर्शन करून आम्ही आता चाललोय हनुमान मंदिराकडे मारुतीचं दर्शन करण्यासाठी. आता मारुतीचं आणि गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे ते द्वारकामाईकडे. आधी माझ्या पाठीमागे अन्नछत्र आहे, अन्नछत्राकडे आपण नंतर जायचं आहे. आधी द्वारकामाईमध्ये जायचं आहे, द्वारकामाई बघून घ्यायचे आणि त्याच्यानंतर चावडीकडे पण जायचं आहे. चला तर मग. तर इकडूनच आपल्याला द्वारकामाईकडे जायचं आहे. हा रस्ता पण छान वाटतो, त्याचं कोरीव काम पण छान आहे. जसं पॅलेसला आकार आहे, त्याच राजवाड्याचा आकार इथे या रस्त्यांना पण दिलेला आहे, या वाटेला पण दिलेला आहे. तर समोर आहे ते हे अन्नछत्र आहे आणि उजव्या बाजूला आपली द्वारकामाई आहे. इकडून ही माझ्या उजव्या बाजूला द्वारकामाई आहे. तर द्वारकामाईचं प्रवेशद्वार पुढे आहे. आत्ता आपण आलो आहे ते अगदी द्वारकामाईच्या समोर, म्हणजे द्वारकामाईचा दरवाजा, हे प्रवेशद्वार तुम्ही इथे बघू शकता. इथला परिसर, ही द्वारकामाई, हे साई मंदिर अतिशय सुंदर आहे. तुम्ही पण येऊन इथे साईबाबांचं दर्शन घेऊ शकता, ही द्वारकामाई बघू शकता. चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि द्वारकामाई कशी आहे ते बघून घेऊया. समोर साईबाबांचं मंदिर आणि त्याच्या पाठीमागे बरोबर ही द्वारकामाई आहे. द्वारकामाईमध्ये आपल्याला आत जायचं आहे. आता आता आपण आहे ते द्वारकामाईमध्ये. इथे बाबांनी प्रज्वलित केलेली धुनी आपल्याला पाहायची. चला तर मग ती तुम्हाला आता मी दाखवतो. माझ्यासमोर तीच जागा आहे जिथे बाबांनी प्रज्वलित केलेली धुनी आहे. तुम्ही इकडे बघू शकता, ही राख आहे. तर हे मेन शिर्डीचं प्रतिरूप इथे आहे, त्याप्रमाणेच इथे हे सर्व बनवलेलं आहे. उजव्या बाजूला द्वारकामाई, जिथे बाबा बसायची ते ठिकाण, आणि इकडे डाव्या बाजूला ही राख, जिथे बाबांनी धुनी प्रज्वलित केली होती. आता द्वारकामाईमधून आपल्याला जायचं आहे ते चावडीकडे.
चला तर मग चावडीकडे. तुम्ही द्वारका माईमधून बाहेर पडल्यानंतर अगदी डाव्या बाजूला चावडीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर आता आपण चावडीकडे चाललो आहे. ती चावडी कशी आहे ते आपण बघून घेऊया. तर इथे लिहिलेलं आहे बाबांची चावडी. इकडूनच या वाटेने आपल्याला बाबांच्या चावडीकडे जायचं आहे. आत्ता आपण आलो आहोत बाबांच्या चावडीजवळ. इथेच बाबा विश्राम करत असत आणि दिवसाआड इथेच झोपत असत. तर त्याच चावडीजवळ आपण आता आलेलो आहोत. ही चावडी कशी आहे ती आता आपण बघून घेऊया. हीच बाबांची चावडी आहे. आत्ता हे दरवाजे बंद आहेत. तर आपण या खिडकीतून बघायचं आहे की आतमध्ये कसं आहे ते. समोर बघू शकता तुम्ही बाबांचा फोटो इथे आहे. त्याच्यानंतर ही अशी चावडी आहे. तर अशा पद्धतीची ही बाबांची चावडी आहे, जिथे बाबा रोज इथे थोडा वेळ बसत आणि दिवसाआड इथेच विश्राम करत असत, म्हणजे झोपत असत. तर अशा पद्धतीची ही चावडी आहे. आणि इकडे आला तर हीच पाटी तुम्हाला इथे पाहायला मिळते. इथे दुसऱ्या बाजूच्या खोलीमध्ये बाबांचा फोटो आहे आणि शिर्डीतला जो मेन फोटो आहे तो तुम्ही इथे बघू शकता. तर हा साईबाबांचा इथे शिर्डीतला फोटो आहे. आता हे साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर द्वारकामाईमध्ये जाऊन आल्यानंतर ही चावडी पाहिली. ही चावडी पाहून आम्ही आता चाललो आहे ते महाप्रसाद घेण्यासाठी अन्नछत्राकडे. चला चावडीकडे जाऊन आल्यानंतर जर आपल्याला कुपन घ्यायचे असतील तर या मंदिराच्या बाजूनच परत आपल्याला कुपन काउंटरकडे जायचं आहे. हे मंदिर सोमाटणे फाट्यापासून 3-4 किलोमीटर अंतरावरती आहे. जे गावचं नाव आहे शिरगाव आणि याच शिरगाव गावामध्ये हे साईबाबांचं मंदिर आहे. तर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकता किंवा पुण्यातून जर येत असाल तर पुण्यातून तुम्ही PMTची बस पकडू शकता आणि सोमाटणे फाट्याला उतरून तिथून जे शेअर रिक्षा आहे त्या रिक्षाने तुम्ही इथे येऊ शकता. आत्ता मी चाललो आहे ते कुपन घेण्यासाठी. या कुपन घेण्याचा पण वेळ आहे 12 ते 3 आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळामध्येच आपल्याला कुपन मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही हे महाप्रसाद घेऊ शकता. आता मी जेवणाचे कुपन घेऊन आले. जेवणाचे कुपन घेतल्यानंतर डाव्या बाजूला शनेश्वराय मंदिर दिसते. तुम्ही बघू शकता इकडे हे शनेश्वराय मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर सरळ केला तर माझ्या उजव्या बाजूला एक पॅलेस आहे, महाल आहे. तिथेच अन्नछत्र आहे. त्याला महालाचं स्वरूप दिलेलं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला जेवण वगैरे घ्यायचं आहे. तर ते महाल कसं आहे, ते अन्नछत्र कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तिकडे जे माझ्या पाठीमध्ये अन्नछत्र आहे. आता आम्ही कुपन घेतलेले आहे. कुपन दाखवून आम्ही आतमध्ये जातो. हे अगदी पॅलेस आहे. छान असं पॅलेस आहे. बाहेरूनच आपल्याला समजतं. आणि इथेच हे अन्नछत्र आहे. तर आपल्याला इथे कुपन दाखवायचे आहे. कुपन दाखवल्यानंतर आपल्याला आतमध्ये एंट्री मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या महाप्रसादाचा आस्वाद घेऊ शकता. चला तुम्ही. आम्ही आता अन्नछत्रामध्ये आहे. कुपन देऊन जेवणाचे प्लेट्स वगैरे घेतलेले आहेत. ते प्रसादाचे प्लेट्स घेतलेले आहेत. इथे आल्यानंतर एक 5 स्टार हॉटेलचा किंवा पॅलेसचा पूर्ण एक्सपिरियन्स येतो. तर इकडे तुम्ही बघू शकता ही लाईन आहे लोकांची प्रसाद घेण्यासाठी आणि पाठीमागे प्रसाद वाटप पण चालू आहे. आणि हा पॅलेस तुम्ही बघू शकता कसा आहे. एकदम 5 स्टार हॉटेलचा एक्सपिरियन्स आपल्याला इथे येतो. इथली सोय, पॅलेस आणि डायनिंग टेबल, डायनिंग चेअर्स अगदी उत्तम पद्धतीने हे डायनिंग चेअर्स, डायनिंग टेबल वगैरे सजवलेले आहेत. तर इथे येऊन तुम्ही हा एक्सपिरियन्स घेऊ शकता. इथल्या महाप्रसादामध्ये छान अशी डाळ राईस, शिरा आणि चपाती भाजी उत्तम अशी चव आहे. छान अशी चव आहे. इथल्या सोयीबरोबर आपल्याला जेवण पण चांगलं भेटतं, चवदार भेटतं.
आम्ही छान असा महाप्रसाद घेऊन आलेला आहे. महाप्रसाद उत्तम होता. इकडे बाहेर आल्यानंतर आपल्याला वॉश बेसिन आहे, हात वगैरे धुण्याची सोय आहे. तर इथे तुम्ही छान असा महाप्रसादाचा आस्वाद घेऊन जाऊ शकता. महाप्रसाद घेतल्यानंतर हात वगैरे धुवून तुम्ही इथून बाहेर जाऊ शकता. तर हा पॅलेस बघितला अतिशय सुंदर आहे, कोरीवकाम पण अतिशय सुंदर आहे. इथे आल्यानंतर एखाद्या राजवाड्यामध्ये आल्यासारखंच आपल्याला फिलिंग येतो. मंडळी, आपण हे मंदिर पाहिलं आहे साईबाबांचं, द्वारकामाई पाहिली, चावडी पाहिली, इथला महाप्रसाद पण घेतलेला आहे. हे मंदिर तुम्हाला कसं वाटले, हा सर्व परिसर कसा वाटला, या सर्व गोष्टी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.